धन्यवाद, थँक्यू सो मच स्वप्नीलजी पोटे. अतिशय दिलखुलास या ठिकाणी आपल्याला सेलिब्रेशन आणि प्रेझेंटेशन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. कमी तिथं आम्ही ही भूमिका नेहमीच पार पाडतात. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी म्हणून आपण त्यांना ओळखतो. लगेचच आपण पाहिलं तर पंचांना सुद्धा मदत करण्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये लगेच सज्ज झाले. इम्प्रेसिव्ह कामगिरी. इथे बॅटची कडा लागलीये, संधी आली आणि या संधीचं सोनं केलं जाते. पहिली विकेट, पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर, बॅट्समन जितू. पहिला झटका मिळालाय सतीशजी सासे यांच्या वतीनं प्रति षटकार 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. भालुक संघासाठी हे पारितोषिक आहे. सतीश सासे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. एक विकेट आली आहे धाव फलकावरती. एक बाद दोन धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर विकेट आली. या बॉलवरती एक सिंगल येते. इथून आपण पाहिलं तर अजूनही बराच खेळ शिल्लक. फुलटॉस बॉल मिळतोय ऑन साइडला. टर्न करून खेळतायत. एक सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता इथे एक सिंगल वरती संतुष्ट राहिले. स्कोर कार्ड वरती 1 बाद 3 धावा धावफलकावरती जोडल्यात. 3 ओव्हरची मॅच. षटक पहिलं सुरू झालंय. गोलंदाज केतन प्रावी 11 भालुक या टीम साठी पहिलं षटक हाताळत असताना डावखुरे हातानं राऊंड द विकेटनं हा सुद्धा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेत बाहेर निघतोय. उत्कृष्ट गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाली. क्वालिफायरच्या राऊंड मध्ये भालुक संघानं किशोर सारखा मातब्बर संघ या ठिकाणी डॉमिनेट केला. इथे स्विचित अटेम्प्ट, मात्र कुठलाही संपर्क बॅट आणि चेंडूचा नाही. चेंडू जाऊन डायरेक्ट आदळला एस्टर्न वरती. फलंदाज मैदानाच्या बाहेर, बॅट्समन बाद. दोन बाद 3. जय हनुमान घोरले संघाला इथे मात्र अडचणीत टाकण्याचं काम केलं जातंय. षटक पहिलं केतन हाताळतोय, ज्यानं एक षटकामध्ये फक्त धावा खर्च केला 3 आणि 2 गड्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट मारा. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज जगदीश दुसऱ्या षटकासाठी तयार होत आहेत. या षटकावरती इथून हल्ला चढवावा लागेल. उर्वरित 12 बॉलचा खेळ इथून अजून शिल्लक आहे. या 12 चेंडूंवरती धावा किती बनतील याच्यावरती मात्र पुढील सर्व सूत्र आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या दरम्यान आपण पाहिलं तर एक काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळेल. मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघ टेबल टॉप करून आले आणि इथे आपण पाहताय तर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. सामना महत्वाचा आहे. जिंकून सेमीसाठी पात्र व्हायचंय. इथे फटका खेचलाय सीमारेषेच्या दिशेनं. धावा यायला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती कडा प्रहार, धावा 4. चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज जगदीश. धावफलक 7 बनला. यावेळेस जगदीशचा हा चेंडू उंच गेलाय. फिल्डर साठी मोठी चेस. दूरवरनं फिल्डर जाऊन त्या ठिकाणी
झेल टिपण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. नेमका कुठला फलंदाज बाद आहे हे चेक केलं जाईल. थर्ड अंपायर क्रॉसिंग चेक करायचं. प्रवीण विशे सर. पवन बाद. परतावं लागेल पवनला. विकेट डाऊन. दुसऱ्या षटकात आपण आहोत. धावफलकावर 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात परिस्थिती निर्माण झाली आहे जय हनुमान घोरले या टीमसाठी. गणेश आणि गोविंद दोन नवीन फलंदाज मैदानात. अजून दोघांना खातं खोलायचंय. इथून जर आपण पाहिलं तर अजूनही बराच खेळ शिल्लक. षटक दुसरं सुरू आहे आणि टोटल जर आपण पाहिले तर इथून 10 चेंडू येणं बाकी. या 10 बॉलवरती जर चांगल्या धावा आल्या तर नक्कीच फायटिंग टोटल उभं राहील. जय हनुमान घोरले विपक्ष प्रावी 11 भालूक. या दोन संघांच्या दरम्यान हा सामना. ऑफस्टंपच्या बाहेर शफल अक्रॉस. इथे एक सिंगल मिळतीये. एक सिंगल धाव मिळेल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जातं. 9 ऑन द बोर्ड. जगदीश. षटक दुसरं सुरू आहे. 1.3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. धावफलकावरती 3 बाद 9. प्रावी 11 भालुक संघानं आज रात्रभर इम्प्रेस केलं. चेंडू चेक केला जाईल. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडतायत आणि धावा 10 टोटल. 3 बाद 10 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची अजून एक मिळेल. धावफलकावरती 11. या धावा टाळाव्या लागतील. महत्वाची मॅच. सुपर 5 मध्ये आपण आलो. एक ट्रॉफी वरती नाव कोरलंय. मात्र चॅम्पियन पदासाठी पुढे वाटचाल करायची. या अनुषंगानं खेळावं लागेल. इथे सिंगल मिळते लेग बाईची. 1 धाव धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुन्हा एकदा एका धावेच्या मदतीनं 12 वरती. 3 बाद 12 धावा धावफलकावरती आहेत. निश्चितच चांगलं क्रिकेट आजची रात्र दोन्ही संघांनी दाखवावं लागेल. हा सामना जिंकायचा आहे. टॉप 2 मध्ये दाखल, टॉप 4 मध्ये दाखल व्हायचं. इथे बॅटची कडा लागली आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट आली. अजून एक. गोविंद इज गॉन. धन्यवाद. डीजे प्रासादिक ज्यांचं आज आपण जबरदस्त संगीत ऐकताय. 101 गाणे आणि कडक आवाजात या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी पेश केली जात आहेत. जवळजवळ पहाटेचे 3 वाजायला आलेत. प्रेक्षक राजा अजूनही मैदानाच्या चारी बाजूला गर्दी करून या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून स्वागत. आम्ही असोसेकर चषक ही चर्चेत असणारी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या शेवटच्या रात्रीत या ठिकाणी भरपूर प्रेक्षकांनी दाद दिली. चेंडू चांगला आला. निर्धाव येतोय. 4 बाद धावा 12. सतीश सासे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी भालुक टीमसाठी 100 रुपये. त्याचबरोबर प्रति षटकार 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कॅश प्राइज जमा आहे. मॅच संपल्यानंतर वितरित केलं जाईल. सतीश सासे
भालूक संघासाठी हे पारितोषिक आहे. प्रति विकेट 100 रुपये, प्रति षटकार 100 रुपये. भरपूर मोठं बंडल या ठिकाणी जमा झाले. काळजी करू नका, जेवढ्या विकेट घ्याल तेवढं पारितोषिक मिळेल. षटक तिसरं सुरू होतंय. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल, स्विचित अटेम्प्ट. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. गणेश बॅटिंग करत असताना चेंडू आला डॉट. इथून आपण पाहिलं तर अजूनही 5 बॉल येणं बाकी. गणेश गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती गणेश टू गणेश असा मुकाबला. एका बाजूनं भालूक संघाचा गणेश, चांगला चेंडू टाकला. इथे संपर्क हवा तसा मिळाला नाही आणि दरम्यान एक धाव कंप्लीट केली. एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. या सिंगलची मदत. स्कोरबोर्ड 13. इथे समोर टोलवलाय फटका, सुंदर आहे. मिड ऑफला क्लिअर केलं, चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. इट्स अ 4. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डला चालना देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. धावफलक 17 वरती. षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक. गणेश राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सरळ विकेट किपरच्या स्वाधीन चेंडू डॉट. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. थर्ड अंपायर, चला थर्ड अंपायर. ऑन फील्ड डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र फिल्डिंग टीमने या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू कॉल केलाय. ओके, ऑन फील्ड डिसिजन, फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय. स्वप्नील पोटे सर ज्यांचा हा डिसिजन. यावेळेस पुन्हा एकदा टोलावण्याचा प्रयत्न उंच गेलाय. झेलसाठी प्रयत्न केले जातील आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. झटका लागला 5वा. हार्ड आहे भाई, कडक आहे काम. गाणे कडक वाजतायत. रात्रीच्या यात्री मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची गर्दी जरूर आहे. अंपायर रिव्ह्यू, व्हाईट बॉल चेक करायचा आहे. अंपायरने वाईड साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. चेंडूची नक्की गुणवत्ता तपासली जाईल. व्हाईट बॉल. अवांतरची धाव या ठिकाणी मिळेल. गुड डिसिजन. तिन्ही पंचांचं कौतुक आपण करूयात. गणेश गायकर सर, त्याचबरोबर स्वप्नील पोटे सर ऑन फील्ड अंपायर, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर उत्कृष्ट पंचगिरी. आणि तिसरे पंच प्रवीण विशे सर, आपलं सुद्धा आभार. हुक केलाय, फटका सुंदर आहे. तो वाईड मिळाला आणि त्याच्यानंतर या चेंडूवर तुटून पडलाय. शेवट गोड केलाय. मॅच मध्ये धावा बनवल्यात. षटकार येतोय, कडक हिट.
चला जय हनुमान डेनोली आणि पवार 11 मालेड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये आपण या. काळूराम विषय यांनी जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सतीशजी सासे साहेबांच्या वतीने या ठिकाणी जमा झाले. टॉस केला जाईल त्या ठिकाणी डेनोली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर पवार 11 मालेड टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. नाणेफेकीचा कौल तिथे पार पडतोय. डेनोली संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. पवार 11 मालेड या संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर टॉस साठी या. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडायच्या अगोदर आपण टॉस साठी या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. आलेत? येस. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं स्वागत. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत त्या ठिकाणी. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूयात. रुपेशदादा कोंगेरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस. महत्वाची मॅच असेल. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो पवार 11 मालेड टीमनं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुढील मॅच मध्ये डेनोली टीमला या ठिकाणी दिलंय फिल्डिंगचं बॅटिंगचं पाचारण. पुढच्या मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळेल. डेनोली विपक्ष मालेड कडक सामना त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकाल. तत्पूर्वी हा मुकाबला दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी झुंज रंगेल कारण पूर्वार्धामध्ये धावा बनल्यात त्या एकंदरीत 25 आणि 26 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. प्रावी 11 फालुक या संघाला बनवाव्या लागतील धावा 26 टू विन. बिग फाईट मुकाबला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती येत आहेत. दोन्ही आघाडीचे फलंदाज बॅटिंग करण्यासाठी जयेश आणि केतन. जेपी मिस्टर 360 आजची रात्र ज्यानं गाजवली पुन्हा एकदा आपल्या नावाला साजेसा खेळ सातत्यानं दाखवला. या मॅच मध्ये पुन्हा तयार स्ट्राइक वरती. इथे चेंडू पाहिला जाईल. अपस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती इथे जोडली जाईल. स्कोर कार्डला 1 धाव. जयेश मोरे यांनी पहिल्या बॉलला 6 मारला तर 500 रुपये जमा झालेले आहेत सतीश सासे साहेबांच्या वतीनं. चौकारासाठी 200 रुपये. पहिला बॉल वाईट. त्यानंतर या चेंडूवरती चौकार किंवा षटकाराला तर पारितोषिक लागू होतंय जेपी साठी. स्ट्राइक एंड वरती तयार जयेश मोरे. इथे या चेंडूवरती फटका खेचलाय कव्हरच्या डोक्यावरनं. फिल्डर त्या ठिकाणी झेलसाठी प्रयत्न करतायत मात्र निश्चित आपण पाहिलं तर चेंडू गॅदर करू शकले नाही आणि या दरम्यान धावा 2 बनतायत. पहिल्या षटकामध्ये आपण आहोत. 1 चेंडूचा खेळ झालाय. धावा बनल्या 3. बिनबाद 3 धावा धावफलकावरती आहेत. स्कोर कार्ड 3 धावांच्या मदतीने इथे सजलंय. 26 धावांपर्यंत पोहोचायचंय. 26 इज अ टार्गेट. मॅजिक फिगर. सामना जिंकायचा आहे. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी या 26 धावा बनवाव्या लागतील. टिपिकल जेपी स्टाईल मध्ये घुटना टेक और सिक्सर देख. बिग इट माइटी ब्लो. भालुक गावचा ब्रँड पेश केलाय. व्हॉट अ शॉट दॅट इज सिक्सर. थैंक यू डीजे. गाने तो पूरी रात बजते रहेंगे. षटकार आलाय. अजून एक मारला तर 500 रुपये सतीश सासे साहेबांच्या वतीनं. एक षटकारासाठी 100 रुपये लागू झालेत. लोवर फुलटोस बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि इथे आपण पाहताय एक सिंगल धाव कंप्लीट केली. भालुक संघाचा करिश्मा आपण नेहमीच पाहिला. मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट नेहमीच गाजवताना पाहायला मिळतात. इथे आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती आल्या 3 बॉलमध्ये. 26 धावांपर्यंत पोहोचायचंय. मॅजिक फिगर गाठून सेमीफायनल मध्ये धडक मारायची आहे. या अनुषंगानं इथे हा सामना सुरू आहे. घोरले संघाला
हा सामना जिंकण्यासाठी निश्चितच मेहनत करावी लागेल. केतननं सिक्सर मारला तर 1000 रुपये, याच बॉलवरती मारला तर 1000 रुपये सतीश सासे साहेबांच्या वतीनं. आज साहेबांचं एटीएम खुलंय. भालुककरांसाठी खास स्पेशल हे एटीएम विदाउट पासवर्ड या ठिकाणी सतीश सासे साहेबांचं खुलंय. या बॉलवरती षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक केतनसाठी. खोलवर टप्पा, विकेटच्या मागे चांगला चेंडू होता, मात्र विकेट किपर अडवण्यात असफल ठरलाय. लॉंग स्टॉप इनला नॉन स्टॉप चेंडू निघाला सीमा पार. धावा 4. आता षटकार मारला तरी सतीश सासे साहेबांच्या वतीनं 1000. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. शॉट फायनलला पार केलं. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. धावा अजून मिळताय 4. चौकार. काळजी घ्या. बिनबाद बनल्यात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश केलं अद्यापपर्यंत प्राबी 11 भालुक या टीमनं. साहेब मॅच करायची की बक्षीस वाचायचं? इथे सुद्धा फटका चांगला खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू चालला दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती सुद्धा 4 धावा. चौकार. बावीस बनल्यात. 4 धावांची गरज आहे. सिक्सर मारून मॅच जिंकवली तर सतीश सासे साहेबांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. मान्यवर देविदाजी पवार आणि मदनजी ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. देविदास पवार आणि मदनजी ठाकरे. यावेळेस हा चेंडू भरपूर उंच गेला होता आणि निश्चित चाललाय तो सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि या बॉलवरती 2 धावा आल्या. 11 बॉल आणि आता 2 धावांचं लक्ष्य पार करायचंय. यावेळेस चांगला चेंडू अगदी आपण पाहताय सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. जयेश. गणेश आलाय. सिक्सर मारून सामना जिंकवला. सतीश सासे साहेबांच्या वतीने 5000 रुपये या ठिकाणी जमा झालेत. षटकार मारा, 5000 रुपये मिळवा. इथे यावेळेस बॅटची कडा. विकेट इथे अजून एक. सलगच्या दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट.
हा सुद्धा फुलटोच बॉल. एक सिंगल मिळाली. स्कोर लेवल. धावा बनल्या टोटल 25. आता 8 बॉल आणि 1 धावेची गरज. पवार 11 मालेड आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान ढेनोली. सेमीफायनल नंबर 1 चा थरार नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पवार 11 मालेड या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. इथे फटका जबरदस्त. केतन मारलाय सिक्सर आणि सामना जिंकलाय दिमाखात. केतनसाठी कॅश प्राइज होतं 1000 रुपयाचं. ते स्वतः साहेब त्या ठिकाणी वितरित करतील.